हरिओम. आज शनिवार 25 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की ईश्वर प्राप्तीचा मार्ग, खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती. ऐकूया. नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही. बायकोचा त्याग करूनही होत नाही, जनामध्ये राहूनही होत नाही, तसंच वनात राहिल्याने पण होणार नाही. खरं म्हटलं म्हणजे अमुक एक असं काही नाही की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसं तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यापैकी काय करीत नाहीत? काही प्रपंच करतात तर काही वनामध्ये राहतात. म्हणून काय की अमुकच केलं म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असं नाही. मग असं काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते? तर त्यासाठी एकच लागतं, ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचं निम्मं काम झालं. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे मग पुढचं कार्य व्हायला अडचण पडत नाही. आणि हे व्हायला भाग्य लागतं. तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असं नाहीये. आपण रामाचे आहोत असं आपल्याला मनापासून वाटलं पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असं वागलं पाहिजे. म्हणजे मनाने त्याचं झालं पाहिजे. असं करण्याने आपला प्रपंच बिघडेल असं वाटतं का? आपण नोकरी करतो त्यावेळेला अंमलदाराबद्दल आपले चांगलं मत असतं का? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचं काम करतोच की नाही? तसं आपण मनाने रामाचे आहोत असं ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो. कारण ज्याला आपण शरण गेलो त्याला त्याची लाज असते. विभीषण रामाला शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असं बाकीच्याने सांगितलं, तरी पण रामाने सांगितलं की जो मला शरण आलाय त्याचं रक्षण करणं हे माझं काम आहे. शरणागताला नुसतं जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचं राज्य पण दिलं. म्हणून सांगतो की जो त्याचा होऊन राहतो त्याची लाज रामाला असते. माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारलं का? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरवण्यासाठी? समजा एक जण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचं देऊळ लागलं. तिथे जाऊन मारुतीला त्याने नमस्कार केला की मला जर आज चोरीत यश आलं तर मी तुला तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन. तर आता सांगा त्याला मारुतीने काय द्यावं? त्याने त्याच्या नवसाला पावावं असं तुम्हाला वाटतं का? जर नाही तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता? आपल्याला नवस करायचं असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान राहावं आणि दुसरं काही मागण्याची इच्छाच होऊ नये. साधकाने शक्य तितकं कर्तव्य करावं आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असं म्हणून आनंदात राहावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.